तर लाडकी बहीण योजनेच्या अशा भरपूर महिलांची ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकलेली होती। तर आणि त्यामुळे त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। तर अशा महिलांना आता त्यांची ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे आणि ई-केवायसी मध्ये 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक जी.आर. सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून सुद्धा काही सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी। ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे। तर बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा अशी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे। तर ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती तर अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत त्यांची ई-केवायसी दुरुस्त करून घ्यायची आहे। तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे।